नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक अशी मोटरसायकल जी ॲडव्हेंचर सेगमेंटमध्ये बेस्ट तर नाही आहे पण कॉम्पिटिशनला एक नंबर आहे. तर आपल्याकडे आज आहे HD ॲडव्हेंचर. ही मोटरसायकल एक कंप्लीट पॅकेज आहे. तर ह्याची प्राईस पॉईंट बघितलात तर 2.1 लाखच्या आसपास जाते आणि ह्या प्राईस पॉईंटमध्ये अशी कोणतीही गाडी मला तर वाटत नाही मार्केटमध्ये आहे. ह्याची पॉवर फिगर म्हटला तर 334 सीसीचं लिक्विड कूल इंजिन मिळतं. त्यामध्ये 30 PS ऑफ हॉर्स पॉवर अँड 29.8 न्यूटन मीटर्स ऑफ टॉर्क मिळतो आणि तो फारच कमेंडेबल आहे. तर आता बघूया ह्याचे फीचर्स काय काय आहेत. तर ह्याच्यामध्ये फ्रंटला 21 इंच टायर दिलेले आहेत आणि रिअरला 19 इंच टायर दिलेले आहेत, ज्याच्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी फारच चांगली आहे. फक्त ह्याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की हे टायर स्पोक्समध्ये आहेत आणि आत्तापर्यंत ट्यूबलेसमध्ये आलेले नाहीत किंवा कंपनीने असं काहीही सांगितलेलं नाही आहे की आपल्या रिसेंट टाईममध्ये ते ट्यूबलेसमध्ये अवेलेबल होतील, ज्यामुळे पंक्चर काढणं जरासं अवघड जाणार आहे. ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स 220 mm दिलेला आहे, त्यामुळे ऑफ रोडिंग करणं फारच सोपं आहे. कुठेही तुम्हाला बाईक अडकणार नाही किंवा कुठे घासणार नाही. घासत जरी असली तरी बॅशपॅड दिलेली आहे कंपनीने, भले ती प्लास्टिकची आहे विच कॅन बी चेंज अँड इट विल बी चीपर टू चेंज. तर ते एक चांगलंच आहे. ॲडिशनली आता त्याला डबल स्टँड येते, ज्याच्यामुळे आपल्याला पंक्चर काढणं सोपं जाणार आहे. ह्याचा सायलेन्सर जो आहे तो बऱ्यापैकी हाईटवरती आहे, त्यामुळे आपण जर पाण्यात जरी गेलो तरी त्याच्यामध्ये पाणी जाणं अवघड आहे, त्यामुळे आपल्याला पाण्यातनं पण ही गाडी नेता येईल. तर ह्याचा LCD डिस्प्ले फीचर रिच नाही म्हणता येणार पण काम करून जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन बी दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला कनेक्ट करून GPS कनेक्ट करून तुमच्या मोबाईलशी कनेक्ट करू शकता. त्याचा एक ॲप येतो आणि त्याच्या थ्रू त्याच्यावरती तुम्ही टर्न बाय टर्न नेव्हिगेशन ऑन करू शकता. दुसरं ह्याच्या फीचर म्हणजे ह्याच्यामध्ये 3 मोड दिलेले आहेत. त्याच्यामध्ये रोड, ऑफ रोड आणि रेन असं तुम्ही सिलेक्ट करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर गिअर पोझिशन दिली आहे आणि स्पीड दिलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त क्लटरिंग नाही आहे, ते मला फारच आवडलं. ह्याचे स्विचेस, ह्याची क्वालिटी, फिट अँड फिनिश फारच चांगला आहे, चीप वाटत नाही आहे. त्याचं फिनिशिंग, फिटिंग फारच चांगलं आहे. एक आपल्याला इथे USB पोर्ट मिळतो, ज्यामध्ये C टाईप आणि A टाईप दोन्ही मिळालेलं आहे, त्यामुळे तुम्ही 2 कॉर्ड ॲट अ टाईम यूज करू शकता. तर आता बोलूया या गाडीमध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत. बघा, प्रत्येक गाडीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, पण ह्यामध्ये ते फारच कमी आहेत. तसं बघायला गेलं तर ही बाईक आता 4 वर्षे झाली, मार्केट बेसच वेगळा आहे आणि त्यामुळे ह्याचे ॲक्च्युली डीलर्स अँड सर्व्हिस सेंटर्स कमी आहेत आणि तो एक प्रॉब्लेम असू शकतो जेव्हा तुम्ही लॉंग राईडला जाता. लॉंग राईडला जाताना जर तुम्हाला कुठेही सर्व्हिसिंग करायची असेल तर तुम्हाला पहिला चेक करावं लागेल की कुठे सर्व्हिस सेंटर अवेलेबल आहे की नाही. आणि त्याच्याशिवाय जसं मी सांगितलं की टायर हे ट्यूबलेस येत नाही, त्यामुळे पंक्चर काढताना जरासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पॉवर ही चांगली आहे पण 100+ स्पीडला बऱ्यापैकी व्हायब्रेशन जाणवतात. तर आता फायनल वर्डिक्ट. तर आपल्या मार्केटमध्ये हिमालयन आहे, KTM आहे, HD ॲडव्हेंचर आहेत, ज्या सेम सेगमेंटच्या बाईक आहेत. त्यामध्ये आपल्याला इंजिन वाईज कम्पेअर करता येणार नाही, कारण एक 390 cc आहे, एक 450 cc आहे आणि ही 334 cc आहे. पण प्राईस पॉईंट, पॉवर आणि फीचर्स हे सगळं जर गणित आपण जुळवलं तर HD ॲडव्हेंचर ही बेस्ट बाईक होऊ शकते तुमच्यासाठी, कारण त्यामध्ये कोणतेही ड्रॉबॅक जास्त दिसत नाही आहेत.